नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। तुमसर नगर परिषद में 13 अप्रैल समय 12 बजे के करीब नगर सेवक सेविका एवं नगर अध्यक्ष की मीटिंग रखी गई, जहां पक्ष विपक्ष में हंगामा होने पर राष्ट्रवादी पार्टी के 10 नगर सेवक सेविका को बाहर निकाल दिया गया, जिससे नगर अध्यक्ष ने नगर पालिका में प्रेस कॉन्फ्रेंस ली और पूर्व नगर अध्यक्ष अभिषेक कारेमोरे बाहर आने की बात कर जोर जोर चिल्लाने की बात कही। इसी के चलते पूर्व नगर अध्यक्ष अभिषेक कारेमोरे ने भी प्रेस कॉन्फ्रेंस लेकर पत्रकारों से बात करते हुए सवालों के जवाब दिए, जहां उन्होंने बताया कि स्वीकृत सदस्य नहीं ले पाए और वे किस पार्टी के नगर अध्यक्ष हैं ये समझ नहीं आ रहा, या दुपट्टे के ही नगर अध्यक्ष हैं। ऐसा कहते हुए उन्होंने पत्रकारों के समक्ष अपनी बात रखी। आणि त्याच्यानंतर जे बाकी उरलेले लोक होते तर ते लोक आणि आम्ही लोक म्हणजे 12-10-11 लोक चालून मीटिंग सुरू होती, त्याच्यामध्ये लोक ते अजून परत आले आणि त्याच्यानंतर आपल्या तुमसर शहराचे माजी नगराध्यक्ष अभिषेक दादा कारेमोरे हे सुद्धा त्या गेटच्या बाहेर येऊन जोरजोरात ओरडायला लागले। जे सीओ बद्दल त्यांनी थोडा वाईट भाषेत घोषणा वगैरे दिल्या आणि त्याच्यानंतर जे नगरसेवक त्यांचे राष्ट्रवादीचे बसले होते त्यांनी उंच आवाजात त्यांना बाहेर बोलवलं की यार तुम लोग बाहेर निघलो, आणि त्यावर ते लोक सरळ बाहेर निघून म्हणजे उठून बाहेर चालले गेले। मला खरंच म्हणजे वाईट वाटतं की आपण त्या सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार प्रत्येक नगरसेवकाला आहे, नगरसेविकेला आहे, तर आपण त्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे, नाही की कोणी बाहेरच्या येऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर करतोय, तुम्हाला बोलवतोय आणि तुम्ही तातडीने उठून चालले जाता। म्हणजे एक खरंच एक निंदनीय प्रकार आपल्या या तुमसर नगराच्या नगरपालिकेमध्ये सुरू आहे असं मला वाटतं। सर कोण होते नंतर तुमसरची जनतेने जो कॉल दिला त्यांनी आपला नगराध्यक्ष निवड केला आणि राष्ट्रवादी पक्षाचे 10 नगरसेवक तुमसर शहरात निवडून आले। त्यानंतर सन्माननीय अध्यक्ष तुमसर नगर परिषदचे त्यांनी आमदारासकट जाऊन सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या निवासस्थानी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा गमछा त्यांनी धारण केला आणि ते अधिकृत पद्धतीने राष्ट्रवादी पक्षाचे ते नगराध्यक्ष म्हणून ते ओळखले जात होते। काही दिवसा अगोदर त्यांची ह्या भूमिकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला, कारण एक सभेत त्यांनी स्पष्ट त्यांची वक्तव्य होतं का ते राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष नाही, ते एका गमछाच्या पक्षाचे नगराध्यक्ष आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची कार्यप्रणाली पण दिसून येत होती। राष्ट्रवादी पक्षाचे जे 10 नगरसेवक निवडून नगर परिषद तुमसरमध्ये गेले त्यांना ते कुठेतरी त्यांना ते डावलत होते आणि जर ते काम ते नगराध्यक्षांना ते त्यांच्या प्रभागाची सूची देत होते, त्या सूचीमध्ये ते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवकांचे ते काम ते घेत नव्हते आणि कुठेतरी ते राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांना डावलण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांचा सुरू होता। असं बघून राष्ट्रवादी पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी एक समन्वय गठीत केला आणि समन्वय त्यांनी विचारणी झाली अध्यक्षांना का बरं आमच्या पक्षाच्या आपल्या पक्षाच्या लोकांना आपण डावलत का बरं। त्यांनी स्पष्ट भाषेत म्हटलं मी तुमच्या पक्षाचा नगराध्यक्ष नाही आणि त्या पार्श्वभूमीवर सातत्याने नगराध्यक्ष काम करत आहे। हा प्रश्न करू दादा, आता आपण आज सभा होती नगरसेवकांची, नगराध्यक्षांची सभा झाल्यानंतर आता पत्रकार परिषद घेण्यात आली। त्या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष साहेबांनी आणि बोलले की माजी नगराध्यक्ष अभिषेक दादा कारेमोरे हे येऊन जोराजोरात ओरडा करतात, हा नेमका काय विषय? हे बघा, आज जसं सभा आज सर्वसाधारण सभा नगर परिषद मध्ये होती आणि जो मला बाहेरून माहिती मिळाली त्या माहितीनुसार 23 नगरसेवक त्या सभागृहामध्ये आज पोहोचले होते आणि 13 नगरसेवक समन्वय बनवून त्यांचे प्रभागातली जो विविध विकास कामे आहे ते विशेष सूचीमध्ये नव्हते आणि जे काम ते विशेष सूचीमध्ये होते ते पुरे मोग्गम काम होते। आज बघा, आज ते एक विशेष सूचीमध्ये त्यांनी एक निविदा प्रकाशित करा, जे काम झालेले आहेत त्याची निविदा प्रकाशित त्या विशेष सूचीमध्ये घेत होते। ते जसं आमच्या लक्षात आलं, आम्ही जो राष्ट्रवादी पक्षाचे आणि इतर मित्र जो आमचे पक्षांचे लोक आहेत, जो आम्हाला प्रेम करणारे लोक आहेत, त्यांना आम्ही कळवलं का कुठेतरी हे चूक होत आहे, कुठेतरी जर त्याचा अमेंडमेंट झाला या त्याचा आपला काय म्हणतात त्याला फेरणी तपासणी झाली
आणि तपासणीमध्ये कुठेतरी असं दिसून येत आहे का झालेले कामाची फेरनिविदा आपण पुन्हा काढत आहे. तर निश्चितच जेवढे लोकांनी ते ठराव सभागृहामध्ये पास केलेला आहे ती जे काय म्हणतात त्याला ते लायबिलिटीज ते सर्व नगरसेवकांवर आहे. तर त्यांना आम्ही अलर्ट केलं होतं, पण असं दिसून आलं का जेव्हा त्यांनी वॉकआउट केलं, त्यांना जेव्हा विषय सूचीमध्ये या मोग्गम ठराव बघितले आणि ते सर्व नगरसेवकांनी वॉकआउट केलं, त्यावेळेस नगराध्यक्षांनी इतर त्यांचे जे सहकारी नगरसेवक होते त्यांच्यासोबत समन्वय मिळून सर्व ठराव पास होतील असं त्यांनी तिथे सभागृहामध्ये सांगितलं आणि ती गोष्टी आमच्यापर्यंत आली. ते लक्षात येऊन मग आम्ही सर्व जेवढे राष्ट्रवादी पक्षाचे लोक होते ते आम्ही नगर परिषदमध्ये गेलो. मुख्याधिकारीला आम्ही विचारणी केली का आपण नियम बाहेर काम कसे करत. जेव्हा 23 नगरसेवक सभागृहामध्ये हाजीर होते, त्यांची अटेंडन्स जेव्हा त्या रजिस्टर्ड मध्ये झाली, त्यानंतर आपण 9 नगरसेवक हे ठराव पास कसे करू शकतात अशी विचारणी मी मुख्याधिकारी तुमसर यांना केली. मला नाही वाटत जेव्हा जर मी पण पूर्व नगराध्यक्ष राहिलेलो आहे, नगरसेवक राहिलेला आहे, जर आम्ही काही अनैतिक कार्य नगरपालिकामध्ये होत असेल आणि आम्ही त्याची दखल घेऊन जर त्यांना प्रश्न विचारलं तर मला नाही वाटत आम्ही कुठेच चुकत आहोत म्हणून. ब्युरो रिपोर्ट, कारा न्यूज. हर माता पिता का सपना होता है अपने बच्चे को सबसे बेहतरीन शिक्षा देना, एक ऐसी जगह जहां सीखने के साथ साथ बच्चे बनते हैं आत्मविश्वासी और संस्कारी। नागसन एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल और लिटिल बुद्धा इंटरनेशनल प्री स्कूल आधुनिक सुविधाओं से युक्त एक उत्कृष्ट शिक्षण संस्थान, जहां हर बच्चे के टैलेंट को मिलता है सही मंच और हर दिन बनता है एक नई सीख। अनुभवी शिक्षकों का मार्गदर्शन और सर्वांगीण विकास की पूरी गारंटी। नर्सरी से लेकर 10वीं कक्षा तक एडमिशन शुरू। तो आज ही विजिट करें और अपने बच्चे के भविष्य को दे सही दिशा। लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल, लिटिल बुद्धा इंटरनेशनल प्री स्कूल। इनका एड्रेस है बेजनबाग, कामठी रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9511606488 पर, जहां शिक्षा के साथ बनता है उज्जवल भविष्य।